दोन्ही पंचांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा आणि डी ब्रदर्सना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. आणि सर्व प्रीमियर लीग 3 च्या सर्व खेळाडूंना आणि सर्व संघ मालकांना विनंती आहे जरी तुम्ही सामना हरला असाल तरी नाराज न होता घरची वाट पकडू नका. आपल्याला पर्व पूर्ण होईपर्यंत आपल्याला मैदानातच थांबायचं आहे आणि सगळ्या खेळाडूंचं उत्साह वाढवायचा आहे. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी कृपया घरची वाट पकडू नका. डी ब्रदर्स यांना लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. डी ब्रदर्स क्वार्टर फायनलचा हा शेवटचा राऊंड आहे आणि यानंतर सेमीफायनलची सुरुवात होणार आहे. सेमीफायनलचा पहिला होणारा सामना शिव शंभो आणि त्रिशा 11. आणि आता जो सामना झाला त्रिशा 11 त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आकाश. आणि पहिला षटका घेऊन मारा करतायत ओमकार आणि सामना करतायत राजेश आणि अभिषेक पेंडारी. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन मारा करतायत ओमकार डी ब्रदर्स कडून आणि मोरिया 11 कडून राजेश. एक चेंडू आणि ओमकार मारा करणार राजेश यांच्यासाठी आणि सुंदर असा पहिला षटकार लागलेला आहे राजेश यांच्या बॅट मधून. आणि याबरोबरच मोरिया 11 यांची धावसंख्या 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. आणि आपल्या इथे स्टुडिओ मध्ये माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत कॉमेंटेटर विनायक प्रबळकर. दादा खूप रंगतदार सामन्यांची सुरुवात होत आहे. क्वार्टर फायनलचा शेवटचा राऊंड आहे आणि शेवटच्या राऊंड मध्ये बघू शकता तुम्ही डी ब्रदर्स आणि मोरिया 11 जसं जसं वेळ निघत चाललाय तसं तसं पर्व अजूनच रंगतदार होत चाललंय. आणि सुंदर असा ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी आणि जोरदार अपील एलबी साठी ओमकार यांची. दोन्ही जे फलंदाज आहेत जर त्यांना लवकर बाद नाही केलं तर स्कोर हे कुठल्या कुठे पोहोचवू शकतात. 3 बॉल 8 रन्स 9 रन्स आणि हा चौथा चेंडू घेऊन जबरदस्त बॉलिंग. आणि शेवटचा चेंडू घेऊन मारा करतील अभिषेक साठी ओमकार. बघूया आतापर्यंत 9 धावा धावलेल्या आहेत ओमकार. आणि उजव्या एसटीच्या बाहेरून जाताना पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. अतिरिक्त धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 10. 4 चेंडूमध्ये 10 धावा झाल्या आहेत मोरिया 11च्या. आणि डी ब्रदर्स कडून पहिला षटक घेऊन मारा करतात ओमकार. संघाकडून पहिला वैयक्तिक पण पहिला षटक घेऊन मारा करतायत ओमकार. आणि शेवटचा बॉल सामना करणार
ओमकारांच्या गोलंदाजीचा अभिषेक पेंढारी मोरिया 11 कडून आणि सुंदर असा यॉर्कर मारण्याचा प्रयत्न आणि कट केलेला आहे. अभिषेक यांनी सुंदर रीतीने तो यॉर्कर डिफेन्स केलेला आहे आणि 1 धाव पूर्ण केली आहे. पहिल्या षटके अखेर संघाची धावसंख्या 11 धावा. आणि बघूया डी ब्रदर्स कडून दुसरं षटक घेऊन कोण मारा करतायत. एक षटकात 10 धावा झालेल्या आहेत. धीरज, तुला काय वाटतं कितीपर्यंत ही धावसंख्या पोहोचेल? 11 धावांच्या पहिल्या षटकाअखेर लक्ष आहे. जर दोन्ही संघ जेवढे तगडे आहेत त्यानुसार कमीत कमी 45 ते 50 धावा जर निघाल्या तरच हा सामना रंगतदार होताना दिसेल. कारण का समोरचा संघ डी ब्रदर्स तो पण एक मजबूत संघ आहे आणि दुसरा षटक घेऊन आलेत कल्याण आणि सुंदर असा बीट केलेला आहे अभिषेक पेंढाऱ्यांना. जागेवर उभा ठेवलेला आहे कल्याण यांनी. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आणि अभिषेक यांनी अंपायर कडे दाद मागतायत वाईट साठी, पण अंपायर आपल्या निर्णयावर ठाम. आणि कल्याण वैयक्तिक संघाकडून दुसरं षटक घेऊन मारा करणार अभिषेक पेंढारीसाठी आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. बघूया झेल होऊ शकतो का. आणि सुंदर झेल आणि या सोबतच विनायक दादा पहिला गडी बाद झालेला आहे. मोरिया 11 कडून अभिषेक पेंढारी यांच्या रूपात. खरंच पहिल्यांदा बघायला मिळतंय की एवढी लहान मुलं चांगली गोलंदाजी करतायत. असं वाटलंच नव्हतं की कल्याण हा विकेट्स काढील. खरंच मूर्ती लहान कीर्ती महान. एक जबरदस्त गोलंदाजी नमुना पेश केलाय कल्याण यांनी आणि टीमचा कल्याण त्यांनी केलेला आहे. आणि पुढील फलंदाज प्रितेश. प्रितेश शेडगे उर्फ बाबा. पुन्हा एकदा कल्याण स्वामी. पुन्हा एकदा कल्याण. बघूया आपल्या टीमचं पुन्हा एकदा कल्याण करतायत का. आणि शॉर्ट पिच चेंडू जबरदस्त गुड लेंथ वरती पडलेला बॉल. फलंदाजांना काय जमला नाही. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि हे तिन्ही डॉट्स बॉल झालेले आहेत. एक विकेट काढले त्याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा कल्याण राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू पडलेला आहे आणि हा दुसरा विकेट होता कल्याणसाठी. पण क्षेत्ररक्षण त्यांना काय साथ मिळालेली आणि एक सोपा झेल त्यांनी सोडलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी धावून किती धावा काढल्या आहेत? तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या होत आहे ती 14. आणि आता पुढील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे कल्याण राजेश यांच्यासाठी. त्यांच्या मुलाच्या वयाचा गोलंदाजी करतो राजेश यांना. बघूया काय होत आहे. जबरदस्त गोलंदाजी. याच्यासारखं दुसरं काय असू शकत नाही. एवढा गाजलेला फलंदाज या छोट्या मुलांनी बाद केलाय. याच्यासारखं दुसरं काय असू शकत नाही. आणि कल्याणसाठी धनेश चव्हाण यांच्याकडून 100 रुपये आणि बाबू कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि अनुज देवगरे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि विकी साखरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि राजेशचा विकेट जास्तीत जास्त लक्षात राहील आयुष्यभर. कल्याण याला असा विकेट मिळवून त्यांनी भरघोस पारितोषिक मिळवलेलं आहे. आणि अजय नायनेकर यांच्याकडून 100 रुपये. अविनाश दादा यांच्याकडून 100 रुपये. अनुज देवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकांचा वर्षा होताना दिसत आहे. आणि सफल गोलंदाज कल्याण यांच्यासाठी. आणि ऋतुजा राकेश कदम यांच्याकडून पण 100 रुपये आलेले आहेत.
चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आणि दुसरं षटक घेऊन शुभम मारा करतायत प्रितेश यांच्यासाठी. उजव्या एसटीच्या बाहेरून जाताना चेंडू पण सेफ आणि संघाची धावसंख्या 14 धावा. राजेश याचा विकेट कल्याणने आयुष्यभरसाठी फ्रेम करून ठेवावं, कारण एवढ्या मोठ्या फलंदाजी विकेट काढणं सोपी गोष्ट नाही. की राजेश काय आहे ते सर्वेलाच नाही, अख्ख्या पंचक्रोशीत माहीत आहे राजेश काय करू शकतो. तरी पण एक छोट्याशा मुलाने जी गोलंदाजी केली आहे त्याच्यासारखं हे आम्हाला बघायला मिळेल, हे आमचं भाग्य आहे. आणि सुंदर प्रितेश यांनी फटका मारलेला आहे मिडॉनच्या दिशेने आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. आणि या 2 धाव्या कर संघाची धावसंख्या 16. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन मार करतायत डी ब्रदर्स कडून शुभम शेडगे आणि सामना करतायत प्रितेश. आणि फुलटॉस डाव्या एसटीच्या बाहेरून जाताना चेंडू वाईड प्लस 2. टोटल 3 धावा. या 3 अतिरिक्त धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 19. आणि कल्याण साखरे यांना आतापर्यंत 550 टोटल 550 एवढं भरघोस पारितोषिक मिळालेलं आहे. आणि कल्याण साखरे यांना विनंती आहे कृपया वडिलांच्या हातात न देता स्वतः पारितोषिक घ्यावं. आणि या दरम्यान सुंदर लेग साईडचा फटका आणि 2 धाव आणि मिसफिल्ड आणि 2 धाव पूर्ण करून तिसऱ्या धावेसाठी आणि तिसरी धाव पण मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण केलाय दोन्ही फलंदाजांनी. आणि चौथ्या धावेसाठी गच्चाळ क्षेत्ररक्षण एकदम गच्चाळ क्षेत्ररक्षण डी ब्रदर्स कडून आणि सुंदर तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि टोटल 4 धावा काढलेल्या आहेत. आणि या 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या 23. आणि कल्याण यांच्यासाठी पारितोषिकांचं ओघ काय थांबत नाही आहे. आणि या दरम्यान जगदीश चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक कल्याणसाठी आलेलं आहे. टोटल आणि पुन्हा एकदा शुभम आणि सुंदर असा लेग साईडच्या फटका मारलेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण जवळपास चौका जाणारा चेंडू ओमकार कदम यांनी अडवलेला आहे. आणि 2 धावून पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या 25. शेवटचा बॉल 1 टू गो. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन मारा करताय शुभम तिसऱ्या षटकातला आणि लॉंग ऑन मध्ये आणि इथं झेल सुटलेला आहे. आणि याच्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही खेळाडूंनी. आणि तिसऱ्या धावेसाठी शेवटच्या चेंडूवर तिसऱ्या धावासाठी धावचित झालेले आहेत. आणि या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 27. आणि डी ब्रदर्सना 28 धावांची गरज. विनायक दादा जो आपण प्रेडिक्शन केलं होतं की 40-45 धावा तरी मिळाले पाहिजेत 3 षटका अखेर, पण आता परिस्थिती काही उलटच आहे. 15 बॉल मध्ये 28 धावांची गरज. चाळीस 45 धावा या सहज होणाऱ्या होत्या, परंतु कल्याणनी जो स्पेल टाकला 1 ओव्हरचा त्यांनी हे संपूर्ण चित्र सामन्याचं पालटलंय का हे आता पुढे आपल्याला दिसायला बघायला मिळेल. त्रिशा 11 आणि शिवशंभू दोन्ही कर्णधारांना विनंती आहे सेमी फायनलच्या पहिल्या मॅच साठी टॉस साठी यावं. त्रिशा 11 आणि शिवशंभू दोन्ही कर्णधार टॉस साठी यावं. आणि मोरिया 11 यांना लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. आणि डी ब्रदर्स कडून बघूया सलामीचे फलंदाज कोण जात आहे. आणि विनायक दादा काय वाटतं काय कल असेल या सामन्याचा. पहिल्या
टीमने मोरिया 11नी खूप कमी धावांचं लक्ष केलं आणि कल्याण 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 यांनी कृपया मंचाकडे यावं. आणि टॉस उडवण्यासाठी आपल्या गावचे सदस्य श्री सुदेश कदम हे उडवतील. त्रिशा 11 आणि शिवशंभूचा टॉस होत आहे आणि बघूया कुणाच्या बाजूने कौल लावतंय. त्रिशा 11 यांनी टॉस जिंकलेला आहे आणि निर्णयाची प्रतीक्षा आणि त्रिशा 11 यांनी गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे शिवशंभू यांना. आणि चालू ₹650 रोख आणि ₹100 धनेश चव्हाण हे गुगल पे करणार आहेत श्रीकांत साखरे यांच्या नंबरवर न करता. कॅमेरामॅन फोकस करा आणि खूप उभरता सितारा कल्याण साखरे यांना पारितोषिक देत आहेत विनायक परबळकर. आणि एका षटकामध्ये 3 धावा आणि 2 उत्कृष्ट फलंदाजांचा विकेट त्यांनी घेतलेला आहे. यासाठी कल्याण साखरे यांना टोटल ₹750 पारितोषिक आलेलं आहे आणि त्यापैकी 650 कॅश स्वरूपात मिळाले आहेत आणि ₹100 धनेश चव्हाण हे जीपे करणार आहेत. पण त्यांना विनंती आहे, धनेश चव्हाण यांना विनंती आहे, कृपया श्रीकांत साखरे यांच्या नंबरवर जीपे न करता दुसऱ्या कोणाच्या नंबरवर जीपे करावा. सुदेश कदम आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुदेश कदम यांच्याकडून ₹201 पारितोषिक आलेलं आहे मंडळाला. आणि बघूया मोरिया 11 कडून पहिलं षटक घेऊन मारा करतायत प्रेम आणि सामना करणार अजय ओमकार. आणि प्रेम मारा करणार ओमकार यांच्यासाठी आणि पहिला चेंडू काहीतरी मिसफील्ड. जगदीश चव्हाण यांचा काहीतरी इरादा वेगळा होता. कॅप काढून कॅप मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता त्यांचा. कॅचेस विन मॅचेस या धर्तीवर ही पहिलीच कॅच ड्रॉप झालेली आहे मोरिया 11 कडून. आणि बघूया याचा किती मोठा धोका पत्करावा लागतोय. विनायक दादा काय वाटतं कोण मॅच जिंकेल? बघूया मॅच मध्ये काय आपण बोलू शकत नाही, तरी पण एक स्पेल एक गोलंदाज काय करू शकतो हे आता आपण सामन्यातून बघितलंय. चांगला चेंडू डॉट्स बॉल. संघाची धावसंख्या 1-2 सॉरी बिनबाद 2 बॉल 2. आणि पुढील पुन्हा एकदा प्रेम आंबेकर ओमकार कदम यांच्यासाठी. पहिल्या सामन्यात ओमकार यांनी धुवाधार फलंदाजी करून आणि हा लॉफ्टेड शॉट 1 रन पूर्ण झालेला आहे आणि 1च रन्सवर समाधान मानावं लागेल. आणि संघाची धावसंख्या होत आहे ती 3 बिनबाद 3 रन्स. आणि हा सामना जिंकायचा असेल तर मोरिया 11ला 12 चेंडूत 25 धावांची गरज आहे. एक सोपं तर नाही, हे सोपं आव्हान बोलूच शकत नाही. आणि क्लीन बॉल. सामन्यात काही घडू शकतो. ओमकार कदम यांनी पहिल्या सामन्यात षटकारावरची षटकार मारले होते, परंतु या सामन्यात शुभम शेडगे हे बाद झालेत. क्लीन बॉल. आणि एक जशी सुरुवातीची गरज होती मोरिया 11 साठी अशी एक चांगली सुरुवात प्रेम आंबेकर यांनी दिलेली आहे. जर पहिला कॅच सुटला नसता तर आणखीन हे चित्र वेगळं दिसलं असतं. आणि हे आव्हान मला या षटकावरून काही सोपं वाटत नाही. मोरिया त्रिशा कुठली
डी ब्रदर्ससाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन मारा करतात प्रेम. आणि बघूया डी ब्रदर्स कडून त्यांची जागा सांभाळण्यासाठी बॅट्समन नेम साहिल. परेश कदम कुठं असेल त्यांनी माईक पाशी यावं. परेश कदम आणि प्रेम पुन्हा एकदा. आणि बघूया झेल होऊ शकतो काय. आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार, पहिला चौकार. आणि याबरोबर संघाची धावसंख्या 7 धावा. पहिला षटका अखेर 7 धावा झालेल्या आहेत. आणि 10 चेंडू मध्ये 21 धावांची गरज डी ब्रदर्स यांना जिंकण्यासाठी. आणि बघूया मोरिया 11 कडून दुसरं षटक घेऊन कोण मारा करतायत. राजेश साखरे यांचं आगमन झालेलं आहे आणि मंडळाने त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. राजेश साखरे. आणि बघूया मोरिया 11 कडून दुसरा षटक घेऊन स्वतः संघ मालक अभिषेक पेंडारी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील अजय यांच्यासाठी. अभिषेक पेंडारी पहिला चेंडू आणि सामना करणार. आणि लेग साइडच्या दिशेने फटका मारण्याच्या ह्याच्यात कट लागले. अपकट आणि 2 धावा. एसटीच्या पाठीमागे गेलेला आहे. 2 डिक्लेअर धावा. आणि या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या 9 धावा. आणि लाईनमॅन अक्षय भुवड कुठं असेल त्याने माईक पाशी यावं. अक्षय भुवड. 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज डी ब्रदर्स यांना सामना जिंकायला. बघूया संघ मालक अभिषेक पेंडारी आता गोलंदाजी मधून काय किमया दाखवतायत. आणि सुंदर असा डॉट चेंडू. आणि पंच आणि अभिषेक पेंडारी आणि मोरिया 11 कडून अपील केली जात आहे कट आउट. पण पंचांनी अपील नाकारलेली आहे. आणि निर्धाव चेंडू. पंच निर्धाव चेंडू. या चेंडू बरोबर संघाची धावसंख्या तिथेच थांबलेले आहे. अभिषेक पेंडारी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत आपल्या स्वतःच्या संघासाठी. आणि तिसरा चेंडू घेऊन मारा करतायत अजय यांच्यासाठी अभिषेक पेंडारी. आणि सुंदर अप्रतिम. आणि तेवढं सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय राणे यांनी पण मिस झालेला आहे. खरंच खूप सुंदर प्रयत्न होता. 7 चेंडू मध्ये 13 धावा. अजयाचा उत्कृष्ट षटकार. कॅच आहे. आणि बघूया झेल होत आहे काय. आणि सुंदर झेल प्रेम यांच्याकडून सुंदर झेल. त्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये सुंदर गोलंदाजी केली आणि तितकंच सुंदर झेल टिपून त्यांनी हुकमी एक्का अजय यांना आउट केलेला आहे. आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी डी ब्रदर्स कडून पीडी प्रतीक. आणि लाईनमॅन विनंती आहे कृपया पाठी केलेला चेंडू घेऊन यावा. लाईनमॅन आणि अभिषेक पेंडारी पहिल्यांदाच मारा करतील प्रतीक सांटी. आणि सुंदर गोलंदाजी. आणि एक धाव चोरटी धाव
आणि या चोरटे धावेबरोबर संघाची धावसंख्या 16. आणि दुसरा षटका अखेर संघाची धावसंख्या. आणि लाईनमॅनला विनंती आहे कृपया बॉल घेऊन यावं पाठी. लाईनमॅन इथं दे पहिला. दुसरा षटका आकार संघाची धावसंख्या 16. आणि शेवटच्या 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. डी ब्रदर्स साठी हा सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. राजेश साखरे यांच्याकडून 201 रुपयाचं मंडळाला पारितोषिक आलेलं आहे. 201 रुपयाचं राजेश साखरे यांच्याकडून आणि मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. आणि वैयक्तिक पहिलं व संघाकडून तिसरं षटक घेऊन राजेश मारा करतील. प्रतीकसाठी उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता फ्लिप करून 1 धाव आणि दुसरा धाव आणि तिसरी धाव. बघता बघता 3 धावा. 3 धावा पूर्ण केल्यात आणि याबरोबर संघाची धावसंख्या 19. आणि 4 चेंडूमध्ये 9 धावा. जर डी ब्रदर्सना सामना जिंकायचा असेल तर 4 चेंडूत 9 धावांची गरज. विनायक दादा शेवटचा निर्णायक षटक आहे आणि 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला, काय कल आहे? 50-50 आहे, बोलू शकत नाही काय. राजेश पुन्हा एकदा. अरे डॉट बॉल. सामना मोरिया 11च्या दिशेने झुकताना दिसतोय. 3 बॉल्स मध्ये 9 रनांची गरज. प्रत्येकी 3चा एव्हरेज आहे. मोरिया 11ची दक्षता घ्यायची. चौकार षटकार लागला नाही पाहिजे. लागला तर गेम गेली हातातून. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न, परंतु नोलँड मॅचच्या दिशेने. अरे बाप रे. आणि चौकार. गचर क्षेत्ररक्षण. जिथे 2 रन्स होणार तिथे चौकार गेलेला आहे. आणि 2 बॉलामध्ये 5 रन हे गणित आलेलं आहे. राजेश साठी सोपं गणित राहिलेलं नाही. 3 बॉल 9 रन्स शक्य होतं, पण 2 बॉल 5 रन हे काहीसं फलंदाजी दिशेने झुकलेलं गणित आहे. बघू एकदा राजेश काय कमाल करतोय ते. कंपल्सरी चेस. चौथा बॉल या सामन्याचा निकाल डिसाइड करणारा बॉल असेल. एवढे सामने झाले पण एवढा सामना अटीतटीचा झालेला बघायला मिळाला. पहिल्यांदाच असा सामना पाहायला मिळतात. दोन्ही संघाकडून चांगला फलंदाजी गोलंदाजीचं प्रदर्शन. जबरदस्त जबरदस्त. एक पूर्ण अनुभव राजेशनी पणाला लावलेला आणि बॉल टाकलेला आहे. डॉट बॉल्स. 1 बॉल 5 रन्स. करो या मरो. त्रिशा 11च्या कर्णधार यांना विनंती आहे, हा सामना झाल्यानंतर आपला सामना लगेच सुरू करण्यात येणार आहे, तरी सर्व खेळाडूंना तयार राहावं. आणि शेवटचा चेंडू राजेश. निर्णायक चेंडू. एक चेंडू मध्ये 5 धावा. 5 कंपल्सरी धावा पाहिजेत डी ब्रदर्स यांना जिंकण्यासाठी. त्यामुळे षटकार हा एकमात्र पर्याय आहे त्यांच्याकडे. आणि शेवटचा चेंडू घेऊन राज. बघूया. आणि सुंदर सुंदर गोलंदाजी आणि 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि याच बरोबर हा सामना मोरिया 11 याने जिंकलेला आहे. आणि पंच निर्णय. सगळ्यांनी खेळाडूंना विनंती आहे, कुणी ग्राउंड सोडू नका. जोपर्यंत पंच निर्णय नाही देत तोपर्यंत ग्राउंड सोडू नका.
पंच पंच निर्णय द्या. निर्णायक चेंडू होता. पंच थर्ड अंपायरची गरज आहे का? पंच थर्ड अंपायरची गरज आहे का? दोन्ही 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 पंच आणि बाबू यांना विनंती आहे, कृपया तुम्ही येऊन एकदा रेकॉर्डिंग चेक करावी. तुम्ही एकदा येऊन रेकॉर्डिंग चेक करावी, त्यानंतरच आपला निर्णय सांगावा. हॅलो हॅलो पंच पंच आणि बाबू निलेश कदम. निलेश बाबू तुम्ही प्लेयर्सची काही हे करू नका. निर्णय आपल्याला थोडा वेळच कळेल. पण दोन्ही पंच आपण थर्ड अंपायरचा निर्णय घेऊ आणि योग्य तो निर्णय देऊ. आपण कोणत्याही टीमवर अन्याय केला जाणार नाही. प्लीज प्लीज जरा थर्ड अंपायरचा निर्णय आपल्याला सर्वांसमोर आता कळेल लगेच का आहे तो. आणि सगळ्यांचं लक्ष पंचांच्या अंतिम निर्णयाकडे. आणि शेवटी पंच जो निर्णय घेतील तोच दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. नो आर्ग्युमेंट्स, विथ नो आर्ग्युमेंट्स.
तिसरी गोलंदाजी घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी राज एक उत्कृष्ट असा फलंदाज तसेच गोलंदाज तसेच थोडीशी मिसअंडरस्टँडिंग करण्यासाठी निर्णय देण्यासाठी थोडासा उशीर झाल्यामुळे सर्वांची दीर्घ व्यक्त करतो. तसेच सामना पंच फटाफट सामना चालू करा. शेवटची ही फ्रेश ओव्हर असणार आहे. 5 बॉलमध्ये बाळाची आवश्यकता डी ब्रदर्स यांना जिंकण्यासाठी. बघूया राईट टाइम आउट द विकेट मला करते राजेश. तो कोण आहे याच्यानंतर सर्व संघमालक कॅप्टननी पंचाचा निर्णय हा अंतिम राहील. याच्याकडे सर्व संघमालक कॅप्टननी लक्ष घ्यावे. कोणत्याही टीमवर अन्याय केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच सर्व आपले खेळाडू लाईनचा ताबा घ्यावा. राईट टाइम ऑफ द विकेट मला करतील साहिल राईट आणि जागा मोबाईल लांब लचक लांब षटकार साहिल पटियाल एक षटकार एक उत्तुंग षटकार असा साहिलच्या बॅट मधून आणि राईट मोर आणि मालकाचा आपला राजेश 4 चेंडू मध्ये 6ची आवश्यकता जिंकण्यासाठी. साहिल पटियाल अत्युत्तम शाबाश गुड चांगल्याशी बॉलिंग करून कमबॅक करले आहे राजेश चव्हाण यांनी. 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 6 रनाची आवश्यकता. साहिल पटियाल एक उत्तुंग षटकार ठोकून आपल्या टीमला मॅच मध्ये आणून राईट मोर तिसरा मालक राजेश आपला साहिलसाठी प्लीज जरा साईडने पंचाचा निर्णय वाईट आणि प्लीज जरा विनंती करतो कोणत्याही मुलाने इथे आडावडा करू नका. तसेच 3 बॉल 5ची मॅच आलेली आहे. चांगलाचा षट आणि एक दक्षता घ्यावी कोणताही संघ विजय झाला. राईट मोर मार्ग राजेश साहिलसाठी हो पंचाचा निर्णय वाईट बॉल कुठेतरी सॉरी चुकीची दुरुस्ती नो बॉल. तसेच हा बॉल एक फ्री बॉल असेल. किती पाहिजे 2 बॉल 3 बॉल 4 3 बॉल 4 फ्री चालू असेल. राईट मोर विकेट राजेश साहिलसाठी साहिल एकदा उत्कृष्ट षटकार ठोकून आपला सगळ्यात पूर्ण आणि त्रिफळा चेंज केलेला आहे नो बॉलचा. तसेच हो एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावासाठी तयार. दुसरा धाव पूर्ण आणि नो बॉलचा हे होता तरी पण राजेश यांनी चांगली गोलंदाजी करून त्रिफळाच उडवला होता. पण याही काही जर चांगल्याचे क्षेत्ररक्षण केला असता तर मोठा कुठेतरी विकेट भेटला असता. आता ही चांगली अशी 2 बॉल 2ची गरज असताना डी ब्रदर्सला जिंकण्यासाठी 4 बॉल 2 बॉल 2ची गरज डी ब्रदर्सला जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर आहे साहिल पटियाल. त्यांच्या चांगल्याच्या बॅट मध्ये एक उत्तुंग षटकार आला आणि त्यांनी मॅच मध्ये घसरून आणला. एक सर्वांना जर डी ब्रदर्स किंवा कोणी संघ जर आपला मुरा 11 असू दे किंवा डी ब्रदर्स कोणी संघ जिंकेल तर प्लीज सर्वांना विनंती आहे की कोणी ग्राउंड मध्ये जायचं नाही. हो चांगले कमबॅक केले आहे राजेश चव्हाण यांनी. साहिल पटियाल आपला चांगलासा आपला फलंदाजाचा वापर करून मॅचला पूर्ण आपल्या विजयाच्या दिशेने घेऊन आला होता. पण राजेश चांगला उत्कृष्ट खेळाडू असा चांगलासा अनुभव असलेला वापर करून 1 बॉल जिंकण्यासाठी 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावांची गरज जर डी ब्रदर्सचा सामना जिंकायचा असेल तर 1 बॉल 2ची गरज. सामना जर हा सामना जर कोणी संघाने दोन्ही संघाने सामना जिंकला तर सीधा फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन 1 बॉल 2ची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 1 बॉल 2ची गरज आणि आपला हे 5 आणि 4 प्लेयर हे कंटिन्यू आपण चालू राहतील. 5 आणि 4 जर करण चव्हाण जर यांनी आपला संघाला जिंकू दिला तर
चंद्रकांत चव्हाण यांच्या वय 1001चा पारितोषिक लागलेला आहे. कंपल्सरी चेसिंग राहील सामना, सर्व लक्षात ठेवा. 1 बॉल 2 ची गरज. आणि जर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. अरे काय बोलू नका मग. सॉरी चुकीची दुरुस्ती. कंपल्सरी चेसिंग आहे. तुला पण समजत नाही काय आपण चेसिंगचा तुला कोण पण काय पण बोलू दे ना. सॉरी मला शब्द मागे घेतो. कंपल्सरी चेसिंग असेल. 1 बॉल 2 ची गरज. पंच टाइम घेऊ नका. मॅच फटाफट चालू करा. पंच 1 बॉल 2 ची गरज. 3 नंतर थांब जरा थांब. चला पंच फटाफट लाईन चालू करा. मॅच चालू करा फटाफट. 1 बॉल 2 ची गरज. बघूया करूया मोरोची परिस्थिती. आता खरंच या मॅच मध्ये साहिल पटेल यांनी आपल्या मॅचला खिसून आले नाही, तरी पण राजेश चव्हाण हे पण काही कमी मारायला तयार नव्हते. त्यांनी चांगला असा कमबॅक करून आपल्या टीमला देखील आपल्या विजयाच्या पदकावर आणून ठेवला होता. आता बघूया 1 बॉल 2 ची गरज. कोण जिंकणार? रायटर मोदी राजेश चव्हाणसाठी अतुल झाली. चला सुंदर असा षटकार खेळून आणि इथे कॅच मिळाली गेली आहे. कॅच तर ना इथे मॅच सोडलेला आहे. चांगलाचा प्रकार इथे मैदानामध्ये जाऊ नका कुणी. सर्वांना विनंती केली होती. शुभम डी ब्रदर्स आहे ना. हा चांगलाचा बघा कॅच घेतल्याचं मॅच मध्ये परत आले असते. चांगलं कॅच जर बोलता कॅच इथे मॅच असा. तसंच दुसरा सामना किती ओव्हर याच्यानंतर होणार सामना 3 षटकाचा असणार. प्रत्येक षटकामध्ये 5 बॉल खेळले जाणार. तसेच या सामन्यामध्ये महादेवी सामन्याचा पुरस्कार हा कल्याण साखरे यांना जात आहे. तरी कल्याण साखरे कुठे असेल त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यावे. तसेच जिंकलेला चला डी ब्रदर्स प्लीज जरा टाइम घेऊ नका. बाहेर तुम्ही फटाफट. तुमचा एन्जॉयमेंट असेल ते बाहेर प्लीज बाहेर करा. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. डी ब्रदर्स फटाफट बाहेर या.